नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MDC 242 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता MDCचा हा कोर्स आहे, हा एक न्यू कोर्स आहे. तुम्हाला 16 कम्युनिटीच्या सिलेबसमध्ये, आता ओल्ड सिलेबसमध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचा कोर्स होता, पण त्यात बिझनेस कम्युनिकेशनचा पार्ट होता आणि तो 1+चा कोर्स होता. आता जो कोर्स आहे तो 2+चा आहे आणि यात बिझनेस मॅनेजमेंटचा पार्ट आहे, म्हणजे पूर्णपणे वेगळा पार्ट आहे. या कोर्सला जर तसं बघायला गेलं तर हा 2 डिसिप्लिन्सचा कोर्स आहे. MDC म्हणजेच मल्टी डिसिप्लिनरी कोर्स. तर आता एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट हा जो आहे तो एक्सटेन्शन डिपार्टमेंटचा पार्ट आहे आणि पुढे जो बिझनेस मॅनेजमेंटचा पार्ट आहे तो इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचा पार्ट आहे. असे दोन्ही पार्ट मिक्स करून हा जो कोर्स आहे तो तयार झालेला आहे. आणि या कोर्समध्ये आता बरेचसे विद्यार्थी ओल्ड जो एक्सटेन्शन होता, एक्सटेन्शन 355, त्याच्या नोट्स बघतायत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगून देतो, ओल्ड जो कोर्स होता एक्सटेन्शनचा त्याचा फक्त 40%पेक्षा पण कमी असेल, पण आपण 40%च पकडू. त्याचा फक्त 40% पार्टच या सिलेबसमध्ये आहे, बाकी सर्व गोष्टी नवीन आहे. म्हणून तुम्ही जशा तशा ओल्ड सिलेबसच्या ज्या नोट्स होत्या त्या कोर्सच्या एक्सटेन्शन 355च्या त्या नोट्स याच्यासाठी रेफर नका करू. फक्त जो तुमच्या सिलेबसमधला पार्ट आहे एंटरप्रेन्योरचा तेवढाच पार्ट त्या नोट्समधनं तुम्ही रेफर करा. इतर गोष्टी त्या नोट्समधनं रेफर नका करू. आणि या कोर्सच्या ज्या न्यू सिलेबसनुसार ज्या नोट्स आहेत त्यासुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेल्या आहे. एक मॉडेल ॲन्सरसुद्धा दिलेलं आहे न्यू सिलेबसनुसार. तर ती मॉडेल ॲन्सर आणि त्या नोट्स तुम्ही रेफर करा, तेव्हाच तुमचा यातनं चांगला अभ्यास होईल आणि सिलेबसशी रिलेटेड अभ्यास होईल. नाहीतर तुम्ही जर जुन्या नोट्स रेफर करणार तर यात तुम्ही दुसऱ्या गोष्टी लिहाल आणि पेपरमध्ये दुसऱ्याच गोष्टी राहतील. त्यासाठी तुम्ही त्या नवीन नोट्स रेफर करा ज्या आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेल्या आहेत. आणि अजूनसुद्धा आपण नोट्स टाकूच या कोर्सच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण क्वेश्चन्स बघू. तर पहिला क्वेश्चन आहे, डिफाईन एंटरप्रेन्योर, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेन्योर. आता यात एक मॉडेल ॲन्सरची आपण टेलिग्रामला टाकली. त्यात कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेन्योर बाय मॅकलेंड हे एक सायंटिस्ट होते. तर त्यांनी जे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले ते एक्सप्लेन करायला लावलेले. आता तुम्ही डायरेक्टसुद्धा कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला एक्झाममध्ये येतील किंवा त्या सायंटिस्टचं नाव घेऊन त्यांनी दिलेले कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करायला लावले जाऊ शकतं. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ एंटरप्रेन्योरशिप इन ॲग्री बिझनेस. तर हा एक क्वेश्चन आहे दुसरा. त्यानंतर आहे, डिफाईन मोटिवेशन, एनलिस्ट टाईप्स ऑफ मोटिवेशन अँड गिव्ह रोल ऑफ सोशल अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स इन एंटरप्रेन्योरशिप. मग चौथा क्वेश्चन जो आहे तो AB पॅटर्न फॉर्ममध्ये घेतला आहे. त्यात एमध्ये आहे, इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजिंग अँड एंटरप्राइज. त्यानंतर बीमध्ये आहे, एनलिस्ट इन्व्हेंटरी कंट्रोल स्ट्रॅटर्जी अँड एक्सप्लेन एनीवन. त्यानंतर पाचवा जो क्वेश्चन आहे, एक्सप्लेन शॉर्ट अँड लाँग टर्म प्लॅनिंग ऑफ ॲन एंटरप्राइज. आता 6 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो आपण AB पॅटर्न फॉर्ममध्ये घेतलेला आहे. त्यात आहे, एनलिस्ट स्टेप्स इन प्रोजेक्ट फॉर्म्युलेशन अँड रिपोर्ट प्रिपरेशन अँड एक्सप्लेन एनी वन स्टेप. त्यानंतर बीमध्ये आहे, एक्सप्लेन प्रोजेक्ट आयडेंटिफिकेशन स्टेप इन सिलेक्शन ऑफ द प्रोजेक्ट. मग 7वा क्वेश्चन जो आहे तो, एक्सप्लेन द कंपोनंट्स ऑफ टोटल कॉस्ट. त्यात बीमध्ये आहे, इलॅबोरेट टाईप्स ऑफ टॅक्सेस इन इंडिया. 7व्या क्वेश्चनमध्ये ए फॉर्ममध्ये आपण घेतलेला आहे, एक्सप्लेन द कंपोनंट्स ऑफ टोटल कॉस्ट. त्यामध्ये बीमध्ये आहे, इलॅबोरेट टाईप्स ऑफ टॅक्सेस इन इंडिया. मग 8वा जो क्वेश्चन आहे त्यात एमध्ये आहे, एनलिस्ट टाईप्स ऑफ मार्केट अँड एक्सप्लेन कन्झ्युमर मार्केट. बीमध्ये आहे, बेसिक स्टेप्स फॉर एस्टॅब्लिशिंग अँड एंटरप्राइज. मग 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो डायरेक्ट मोठा क्वेश्चन आहे, डिफाईन प्रोडक्ट अँड एक्सप्लेन 5 लेवल्स ऑफ प्रोडक्ट. मग 10वा जो क्वेश्चन आहे, व्हॉट इज मॅनपॉवर प्लॅनिंग, एनलिस्ट ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्ड इन मॅनपॉवर प्लॅनिंग. हे काही क्वेश्चन्स होते सेक्शन एसाठी. आता आपण सेक्शन बीचे क्वेश्चन्स बघू जे 2 मार्क्सला असतील. त्यात पहिला आहे, रोल ऑफ फायनान्शियल एजन्सीज इन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. मग दुसरा आहे, क्लासिफाय टाईप्स ऑफ एंटरप्रेन्योर्स बेस्ड ऑन स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. तिसरा आहे, स्टेजेस इन प्रोसेस ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. मग सोर्सेस ऑफ कॅपिटल ॲक्विजिशन. 5 नंबरचा क्वेश्चन आहे, स्ट्रॅटजीज फॉर फायनान्शियल क्रायसिस मॅनेजमेंट. 6व्या क्वेश्चनमध्ये आहे, गिव्ह रोल ऑफ लिडरशिप इन हँडलिंग क्रायसिस. आता आपण शॉर्ट नोटसाठी काही क्वेश्चन्स असतील ते बघू. शॉर्ट नोटसाठी क्वेश्चन्समध्ये आहे, स्वॉट ॲनालिसिस, फंक्शन्स ऑफ एन एंटरप्रेन्योर. आता येथे तुम्हाला रोल ऑफ की रोल्स ऑफ एंटरप्रेन्योरसुद्धा क्वेश्चन येऊ शकतो असा. मग आहे, लेवल्स ऑफ प्रोडक्ट, नीड फॉर एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग, मटेरियल कॉस्टिंग, ऑब्जेक्टिव्स ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी. आता डेफिनेशन्समध्ये आहे, आता तुम्ही डेफिनेशन्स बघू शकता, फिक्स कॅपिटल, पेबॅक पिरियड, प्रोडक्शन कंट्रोल, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, लेजर्स, रिटेल एंटरप्रेन्योर, जर्नल, हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन, इन्व्हेंटरी, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी, मार्केट एक्स्ट्रापोलेशन, लीडरशिप. तर यात फुल फॉर्मसुद्धा असतील, तर हे फुल फॉर्मसुद्धा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते तुमचे MDC 242 या कोर्ससाठीचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स. आता हे क्वेश्चन जे आहे आपण
जी मॉडेल ॲन्सर होती आपल्याकडे ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटची किंवा BSc हॉर्टिकल्चरची, त्यांना हा कोर्स सेकंड सेमला होता, तर ती मॉडेल ॲन्सर आपण यासाठी रेफर केलेली आहे आणि त्याच नोट्ससुद्धा तुम्ही रेफर करा. म्हणजे सेमच कोर्स आहे, सेम टू सेम तसाच सिलेबस होता आणि हा कोर्ससुद्धा जो आहे तो कॉमन आहे. म्हणजे ॲग्री सोडूनच हा अजून 2-3 डिग्रीजला हा कोर्स आहे, म्हणजेच एक कॉमन कोर्स असल्यामुळे याचा एक्झाम अदर डिग्रीवालेसुद्धा देतील. तर न्यू नोट्स या कोर्ससाठी प्रेफर करा. ती जी मॉडेल ॲन्सर दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला तीसुद्धा रेफर करा. तिची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही व्हिजिट करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी आणि तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट.